नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास आहे आणि मी सांगलीचा रहिवासी आहे। काय सांगू तुम्हाला, मला सगळं काही येतं। स्वच्छता पण करतो, स्वयंपाक पण करतो आणि मजुरीचं कामही करतो। तुम्ही जे काही काम सांगाल ते करण्यास मी सदैव तयार असतो आणि असं म्हणून मी करतो, कारण गरिबी माणसाकडून सगळं काही करून घेते। गावात आमच्या कुटुंबाकडे काही जमीन नव्हती, अन्नाची नेहमीच टंचाई असायची आणि चांगलं काम कुठेच मिळत नव्हतं। म्हणूनच मला माझं गाव सोडावं लागलं माझ्या कुटुंबासाठी। मी भटकत राहिलो, कधी मुंबई, कधी पुणे, कधी नागपूर, तर कधी सातारा। असं कोणतं ठिकाण नसेल जिथं मी काम केलेलं नाही। भटकत राहिलो आणि हळूहळू त्या आयुष्याची सवयच लागली। यावेळेस मी सातारा हायवे दिशेने जात होतो। मी एक बस पकडली होती। मी माझ्या एका नातेवाईकाच्या घरी जात होतो, पण वाटेत बस थोडी खराब झाली। रस्त्याच्या एका बाजूला एक मोळकळीस आलेला एकटा असा ढाबा होता। मला तर नेहमी संधी हवी असते, जिथं कोणी काम करायला तयार नसतं तिथं मी लगेच हात वर करतो, मी काम करीन। मी पटकन बसमधून उतरलो। कंडक्टर मागच्या सीट्स तपासत होता। तो बघेपर्यंत मी बाहेर पडलो आणि सरळ त्या ढाब्याकडे निघालो। ढाबा रस्त्यापासून थोडा दूर होता। समोर मोकळी जागा आणि आजूबाजूला दाट झाडं। ना गाडी, ना सायकल, ना माणूस। रस्ता एकदम निर्जन, पण ढाब्याच्या आत बऱ्याच लोकांची वर्दळ होती। मी पाहिलं, आत एक जाळजूळ माणूस बसला होता। बहुतेक तोच मालक असावा। तो समोरच्या काउंटरवर बसलेला। मागे काही कर्मचारी स्वयंपाक करत होते। एक वेटरही होता जो ग्राहकाची वाट पाहत होता। मला पाहून ते थोडे खुश झाले। मी आत गेलो तसा तो मालक म्हणाला, या मागे बसा, तुमच्यासाठी लगेच जेवण तयार करतो। रक्षू, मेनू घेऊन ये। मी लगेच म्हणालो, नाही, मी जेवायला नाही आलो, मला काम हवं आहे। तो माणूस थोडा वेळ माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला काम हवं आहे। बघ, इथे काम तर आहे, पण कोणी करायला तयार नसतं। रात्रीच्या वेळी इथे थांबायला कोणी तयार नसतं। जागा अशीच आहे। मी म्हटलं, मी करीन, रात्री काम असो वा काहीही असो, मी तयार आहे। स्वच्छतेचं, स्वयंपाकाचं, वेटरचं, मला सगळं येतं। तो म्हणाला, ठीक आहे, एक काम आहे, पण थोडं कठीण आहे। मी म्हणालो, बोला, जे काही असेल ते मी करेन, मला कामाची गरज आहे। तो म्हणाला, सफाई, स्वयंपाक, वेटर सगळं तुलाच करायचं। रात्रीच्या वेळेस संपूर्ण ढाब्याची जबाबदारी तुझी, जमतंय का? मी उत्तर दिलं, हो नक्कीच, तुम्ही काळजी करू नका, मला स्वयंपाक येतो आणि तुमच्या मेनूमधलं सगळं मी बनवू शकतो। तो म्हणाला, मग ठीक आहे, आजपासूनच तुझी नोकरी पक्की। तुझ्या चेहऱ्यावर जी चिंता दिसते ती आता संपली। इथे तुला जेवण मिळेल, राहायची सोय मिळेल आणि कामही मिळेल। पगार महिन्याला 5,000 रुपये। हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं। मी म्हणालो, हो, नक्कीच मी काम करायला तयार आहे। असं काम जिथं राहायची सोय मिळेल, जेवण मिळेल आणि पगारही मिळेल, त्यापेक्षा माणसाला अजून काय हवं असतं। असं झालं तर मी माझ्या कुटुंबाला जास्त पैसे पाठवू शकेन आणि गावात त्यांचा संसार काहीसा सुसह्य होईल। मी लगेच होकार दिला। त्यावर तो माणूस म्हणाला, आज रात्रीपासूनच काम सुरू करायचं आहे। खूप दिवसांपासून आम्हाला काही त्रास झालो आहे। बघ, मागे जे लोक काम करतायत ना, ते सगळे माझ्या कुटुंबातील आहेत। आता नवी पिढी आली आहे, ती स्वच्छतेचं काम करायला तयार नाही। तो बघ, तो माझा मुलगा आहे जो वेटर म्हणून उभा आहे। तो म्हणतो, मला हे काम आवडत नाही, मी इथेच बसून राहीन, पण हा ढाबा चालू ठेवणं आमच्यासाठी गरजेचं आहे। हीच आमची उपजीविका आहे, म्हणूनच आम्हाला हे सगळं करावं लागतं। तो पुढे म्हणाला, रात्रीच्या वेळीही आम्ही ढाबा चालू ठेवायचा विचार करतोय। जर तू रात्रीचं काम केलंस तर तुझ्या अडचणीही आम्ही कमी करू शकतो। मी लगेच म्हणालो, हो, आज रात्रीपासूनच मी काम सुरू करतो। मग तो माणूस म्हणाला,
बघ, काम फार काही अवघड नाही. संपूर्ण ढाबा साफ करायचा नाही. फक्त पुढचा भाग स्वच्छ ठेवायचा, टेबल स्वच्छ करायच्या आणि जर कोणी आलं तर त्याला जेवण द्यायचं. स्वयंपाक तुलाच करावा लागेल. बस एवढंच काम आहे. पण काही नियम आहेत जे तुला पाळावे लागतील. हे नियम थोडे विचित्र आहेत, पण पाळावेच लागतील. नकार देऊ नकोस. जसं सांगितलं जाईल तसंच करायचं. मी म्हटलं, हो, मी आधीही अनेक ढाब्यांमध्ये काम केलं आहे. एका रेस्टॉरंटमध्येही स्वच्छतेचं काम केलंय. मला माहीत आहे, प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे असतात. काही ठिकाणी खूप कडकही असतात. मी नक्कीच त्या नियमांचं पालन करीन. तो माणूस म्हणाला, पण या ढाब्याचे नियम इतर सगळ्यांपेक्षा अगदी वेगळे आहेत. असे नियम तू कधीच पाहिले नसशील. मी म्हटलं, ठीक आहे, मग सांगा ना ते नियम कोणते आहेत. मी लिहून ठेवतो आणि जसं सांगाल तसं करतो. ढाब्याच्या मालकाने थोडं हसत म्हटलं, 5 नियम आहेत. सगळे 5 पाळावेच लागतील. एकाही नियमाकडे दुर्लक्ष करू नकोस. आणि तो सांगू लागला, पहिला नियम, संध्याकाळनंतर जर कोणी माणूस पैसे न देता जायचा प्रयत्न करत असेल तर त्याला थांबवू नकोस. ही गोष्ट लक्षात ठेव. दुसरा नियम, जर कोणी पूर्ण पांढऱ्या कपड्यांमध्ये आला तर काहीही विचारू नकोस. त्याच्यासमोर लगेच जेवण ठेव, पण त्याच्याशी एकही शब्द बोलू नकोस. मी म्हणालो, हो ठीक आहे. तिसरा नियम, जर रात्रीच्या वेळी दिवा आपोआप विझला, तेही वारा नसताना, तर लगेच आत पडून जा. दार नीट बंद कर आणि बाहेर अजिबात जाऊ नकोस. रात्रभर आतमध्येच राहा. हे लक्षात ठेव. जर अंधार झाला, दिवा गेला, काहीच दिसेनासं झालं तर तू बाहेर पडायचं नाही. चौथा नियम, रात्रीच्या वेळी मागच्या भागेकडे कधीही पाहू नकोस. तो म्हणाला, चल मी तुला दाखवतो. तो मला खिडकीजवळ घेऊन गेला. खिडकी उघडून त्याने मागची बाग दाखवली. ओसाळ गसाळ जागा, थोडेफार फुलांचे झाडे, मोठमोठी झाडं. संपूर्ण जागा उघडी, ओलसर आणि भयावह दिसत होती. तो म्हणाला, रात्रीच्या वेळी काहीही घडलं, कुणी हाक मारली, आवाज आले, तरीही खिडकी उघडायची नाही. त्या दिशेला पाहायचं नाही. हा नियम आहे, पाळायलाच हवा. मी म्हटलं, हो, मी त्या दिशेला पाहणार नाही. पाचवा नियम, जर कोणी एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत असेल, मी योग्य रस्त्यावर चाललो आहे का, तर फक्त मान हलवायची, हो म्हणून, पण उत्तर द्यायचं नाही. मी मान हलवली आणि म्हटलं, ठीक आहे. तो हसला आणि म्हणाला, माझ्याशी बोलताना उत्तर देऊ शकतोस, पण रात्री जर कोणी असं विचारलं तर गप्प राहायचं, समजलं का? मी थोडा विचारात पडलो, कारण हे नियम फारच विचित्र होते. पण त्या माणसाने पुन्हा सांगितलं, इथे राहायचं असेल, काम करायचं असेल तर हे नियम पाळावेच लागतील. मग मी मान डोलावली. माझ्या मनात वाटलं, गावातले डोंगरातले लोक कदाचित या गोष्टींवर विश्वास ठेवत असतील. त्यांच्या श्रद्धा, अंधविश्वास असतील. मला काय, ढाब्याचा मालक तो आहे, त्याचं म्हणणं मानावंच लागेल. नियम तर त्यानेच केले होते. मी इथे कर्मचारी म्हणून राहणार होतो, तर मग त्या नियमांचं पालन करणं माझं कर्तव्यच होतं. संध्याकाळ झाली होती. आता मला इथे एकट्यानेच थांबायचं होतं. त्या कुटुंबातील सगळ्या लोकांकडे स्वतःच्या बाईक्स होत्या. ते सगळे मागच्या बाजूने बाईक काढून अंधार व्हायच्या आधी निघून गेले. जाण्याआधी त्यांनी मला सगळं काम समजावून सांगितलं होतं. मागे स्वयंपाकघर होतं. खायला बनवण्यासाठी सगळं साहित्य, भांडी आणि फ्रीजमध्ये सामान तयार होतं. पण टीव्ही मात्र चालत नव्हता. आणि रात्री मला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सगळ्या लक्षात ठेवणं गरजेचं होतं. आता या ढाब्याची जबाबदारी माझ्या अंगावर होती. थोडा वेळ मी बाहेर आलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. रस्ता थोडा लांब होता. मी विचार केला, इथे मध्ये काही लाईट्स लावायला हव्यात ना. पुढे एक स्ट्रीट लाईट होता आणि त्याच्या जवळ छोटंसं फलक होतं. त्यावर काही विचित्र चिन्ह काढलेली होती. कोणाला समजणार नाही की इथे ढाबा आहे. मी मनात ठरवलं, उद्या मालकाला सांगतो. काही बल्ब लावले तर काम वाढेल. पण लगेचच विचार आला,
मालक हुशार आहे, त्याला माहीत आहे व्यवसाय कसा चालवायचा. मी दाराशी उभा राहून वाट बघत होतो, कुणी ग्राहक येईल का. पण हळूहळू रात्र वाढत चालली होती आणि एकही ग्राहक दिसत नव्हता. मी वाट पाहतच राहिलो. रात्री 12 वाजेपर्यंत थकलोच होतो. तेव्हाच एका ट्रकचा आवाज आला. मी त्यावेळी खुर्चीवर बसलो होतो. डोळ्यात झोप येत होती. खूप दिवसांनी रात्रीचं काम करत होतो. ट्रकचा आवाज ऐकून वाटलं तो ट्रक रस्त्यावर नाही तर ढाब्याजवळ थांबतोय. मी बाहेर डोकावून पाहिलं. ट्रक खरंच बाहेर उभा राहिला होता. ड्रायव्हर खाली उतरला, कपडे झटकले आणि ढाब्याकडे चालू लागला. मी ताठ बसलो. पहिला ग्राहक, त्याला चांगली सेवा द्यायला हवी. तो आत आला. मी लगेच पंखा चालू केला. आतील लाईट कमी ठेवली. बाहेरचे बल्ब मात्र सगळे लावले. तो बसला. मी त्याच्यासमोर मेनू ठेवला आणि म्हणालो, बसा. त्याने डाळ सब्जी आणि काही रोट्या मागवल्या. मी ऑर्डर घेऊन स्वयंपाकघरात गेलो. सगळं साहित्य होतं, पण तरीही 15-20 मिनिटे लागली. मी झटपट जेवण बनवून त्याच्या समोर ठेवलं. त्याने खाल्लं आणि मला जाताना 10 रुपये जास्त टीप दिली. मी खूप खुश झालो. पहिला ग्राहक आणि कामाची सुरुवातही छान झाली होती. तो निघून गेला. मी भांडी धुवून घेतली. सगळं आवरलं आणि पुन्हा पुढे येऊन बसलो. मालकाच्या खुर्चीवर बसायची माझी हिंमत नव्हती, म्हणून शेजारच्या छोट्या खुर्चीवर मी बसलो. आता इथे पूर्ण रात्र मला एकट्यानेच राहायचं होतं. इतर ढाब्यांमध्ये मी कधी असा पाहिला नव्हता. किमान 2-3 माणसं तरी असतात. पण मला 5,000 रुपये मिळणार होते, राहायची जागा आणि जेवण मिळणार होतं. मला एवढं काम तर करायलाच हवं ना. काम मला वाईट वाटत नव्हतं. उलट शांत आणि वेगळं वातावरण होतं. मी आणखी 2 तास वाट बघत राहिलो, पण कोणी आलं नाही. घड्याळात 2:30 झाले होते. अचानक मला चालण्याचे आवाज ऐकू आले. मी बाहेर पाहिलं. कोणी बाईकवर आलंय का मला असं वाटलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. मी पुन्हा लक्ष दिलं. ते आवाज पुढून नव्हते तर मागच्या बाजूने येत होते. मी कान देऊन ऐकू लागलो. जणू 2-3 माणसं चालत आहेत. कधी उजव्या बाजूने पावलांचे आवाज, कधी डाव्या बाजूने. बाहेर झुडपं झाडं होती, त्यांच्या सळसळण्याचा आवाज येत होते. माझ्या मनात आलं, खिडकी उघडून बघू का, पण लगेच आठवलं मागच्या बागेकडे रात्री पाहायचं नाही, खिडकी उघडायची नाही. मी स्वतःला थांबवलं आणि अशा रीतीने माझी पहिली रात्र त्या ढाब्यावर संपली. सकाळी सुमारे 8 वाजता त्या ढाब्याचा मालक आला आणि त्याच्यासोबत त्याचे 2 मुलगेही होते. माझ्याकडे पाहतच त्याने विचारलं, कशी गेली रात्र? ठीक गेली ना? तो बोलत असताना थोडा घाबरलेला दिसत होता. त्याला जाणून घ्यायचं होतं की संपूर्ण रात्री काय झालं. तो म्हणाला, सगळं नीट सांग. सुरुवातीला काय झालं? पहिलं कोण आलं, नंतर कोण आलं, सकाळच्या वेळी अंधारात कोणी आलं का? मी त्याला सगळं स्पष्ट सांगितलं. एक ट्रक ड्रायव्हर आला होता. त्याने इतकं खाल्लं आणि तो निघून गेला. 10 रुपये टीप दिली. मी ते इथेच ठेवले आहेत. तुमच्या परवानगीशिवाय ती मी घेणार नाही. त्याने हसतच 10 रुपये माझ्या हातात ठेवले आणि म्हणाला, हे तुझेच आहेत. आता सांग पुढे काय झालं? मी म्हणालो, हो, मागच्या बाजूने काही आवाज येत होते. मी ते दुर्लक्षच केलं, कारण तुम्ही सांगितलं होतं की मागची खिडकी उघडून पाहायची नाही. मी पाहिलं नाही, पण असं वाटतं की कोणीतरी बागेत चालतंय. तो म्हणाला, बरं झालं, मागे कधीही पाहू नकोस, नियम पाळ. एवढंच झालं का? मी म्हणालो, हो एवढंच. रात्री दुसरं कोणी आलं नाही. वाटतं रात्री ग्राहक कमीच येतात. त्यावर तो म्हणाला, ग्राहक येतात, हळूहळू वाढतील. मी म्हणालो, थोडं पुढे अंधार असतो. जर लाईट्स लावल्या तर लोकांना कळेल की इथे ढाबा आहे. माझं बोलणं त्याने ऐकलं, पण काही उत्तर दिलं नाही. पुढच्या खुर्चीवर जाऊन तो शांतपणे बसला. मग म्हणाला, तू रात्रभर काम केलं आहेस. आता मागच्या खोलीत जाऊन विश्रांती घे. इथून बाहेर फिरायला जायचं असेल तर आसपास जाऊ शकतोस. इथे जवळपास गाव आहेत, शहर नाही. मागच्या बाजूला जी पायरी आहे त्या गावाकडे जातात. आमचे जुनं घर तिथेच आहे. ते उघडं असेल
कोणालाही विचार, सापडेल तुला. तुला आता सुट्टी आहे. रात्री 8 वाजता परत ये इथे. मी मागे गेलो. थकलो होतो. ती खोली मोठीच होती माझ्यासाठी. तिथे मी झोपलो. 4-5 तास झोपलो असावं. दुपार झाली होती. ढाब्यातलं थोडं काही खाल्लं आणि मग गावाकडे फिरायला निघालो. मी वचन दिलं होतं की रात्री 8 वाजता परत येईन आणि तसंच केलं. गावात थोडा वेळ फिरलो. लोकांशी बोलायचा प्रयत्न केला, पण चालता चालता पाय दुखू लागले. डोंगरावर चढणं उतरणं काही सोपं नसतं, त्यामुळे थोडं चाललेलं बरं वाटतं. मी पायऱ्यांनी खाली गेलो आणि खालचं गाव गाठलं. पण तिथून वर पाहिलं. इतकं वर पुन्हा जायचं असं वाटलं आणि अंगभर थकवा आला. तरीही वेळ पाळायची सवय असल्याने चालत राहिलो. पाय लटपटत होते, पण मी वर पोहोचलो. 7 वाजेपर्यंत ढाब्यावर पोहोचलो. थोडा वेळ आराम केला आणि मग बाहेर पडलो. ढाब्याचा मालक आणि त्याचे मुलगे माझीच वाट पाहत होते. त्यांनी सांगितलं, आम्ही आता निघतोय. जर जेवण केलं नसेल तर तू आरामात कर. स्वतः बनव, खा. फक्त लक्षात ठेव, जर कोणी आलं तर नियम पाळायचे आहेत. बाकी तुला सर्व माहीतच आहे. काळजी घे. आणि मग ते आपापल्या बाईकवर बसून निघून गेले. आज मात्र मला एक विचित्र गोष्ट जाणवली. या ढाब्याच्या पुढच्या बाजूला सुरक्षा म्हणून काहीच नव्हतं. ना शटर ना दार, फक्त थोडं काचेचं कव्हर होतं. जर कोणी रात्री इथे बंद करून जायचं ठरवलं तर चोरी करणं अगदी सोपं आहे. तिथे कुलूप लावायची तर जागाच नव्हती. हे खरंच अजब होतं. पण मग मी विचार केला, त्यांचा ढाबा, मला काय? मी आत बसलो आणि आराम करत होतो. पण फक्त 10 मिनिटातच पोटात गुळगुळू लागलं. भूक लागली होती, म्हणून मी मागे जाऊन जेवण बनवलं. मी खाण्यात थोडं जास्तच आहे. शरीराने बारीक असलो तरी कदाचित मेहनत जास्त असल्यामुळे असं असेल. ढाब्याच्या मालकाने सांगितलं होतं, भूक लागली तर जास्त खा. कधी कधी दिवसभराच्या उरलेल्या रोट्या डब्यात सापडतील, त्या आधी तपासून घे. मी डबा उघडला. आत खूप साऱ्या रोट्या होत्या. त्या खाल्ल्या. पोट भरलं. मग पुढे जाऊन खुर्चीवर बसलो. विचार करत होतो, कुणीतरी ग्राहक येईलच ना. खिडकीतून बाहेर पाहत होतो. पुढून कोणी येतंय का हे बघत होतो. ती काचेची खिडकी होती, ज्यातून रस्त्याचा बराच लांब भाग दिसत होता. मी पुढच्या दिशेनेच पाहत होतो, पण अचानक दरवाजातून एक माणूस आत येताना दिसला. मी थक्क झालो. अरे हा कुठून आला? त्या माणसाने डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण पांढरे कपडे घातले होते. बूटही पांढरे, टोपीही पांढरी आणि रंग इतका स्वच्छ की तो पूर्णपणे पांढराच दिसत होता. तो पुढच्या टेबलावर जाऊन बसला. त्याने मेनू उचलला आणि काहीतरी ऑर्डर दिली. मी लगेच स्वयंपाकाला लागलो, पण माझं लक्ष सतत त्याच्याकडे जात होतं. ऑर्डर मीच घेतली होती. जेवण मीच बनवलं आणि मीच त्याच्यासमोर नेऊन ठेवलं. नंतर मी पुढच्या खुर्चीवर जाऊन बसलो. हे सगळं बघताना मला विचित्र वाटत होतं. लोक विचारतील, हा कसला ढाबा आहे जिथे फक्त एकच माणूस सर्व काही करतो? पण पहिल्या दिवशी आलेल्या त्या ट्रकवाल्याने एकही प्रश्न विचारला नव्हता, फक्त थोडासा हसला होता. पण हा माणूस, त्याच्या चेहऱ्यावर ना भाव ना हसू, अगदी निर्विकार. तो शांतपणे बसून जेवत होता. मी त्याच्याशी अजिबात बोललो नाही. त्याने मेनू स्वतः उचलला होता. मी फक्त जवळ उभा राहिलो होतो. तो जे बोलला तेवढंच ऐकलं आणि तसंच जेवण बनवून आणलं, कारण मला ते नियम आठवले. जर एखादा माणूस पूर्ण पांढऱ्या कपड्यात आला तर त्याला प्रश्न विचारायचा नाही, शांतपणे जेवण ठेवायचं. तो शांतपणे खाईल. त्याने जेवण संपवलं, टेबलावर पैसे ठेवले आणि लगेचच बाहेर निघून गेला. तो दरवाजातून बाहेर गेला तेव्हा मी काचेच्या खिडकीतून बाहेर बघत होतो. हा चालत आला होता का की बाईकने? पण दरवाजा बाहेर गेल्यानंतर तो कुठे गेला हे समजलं नाही. मी पाहतच राहिलो. खिडकीतून काहीच दिसेना. मी दरवाजाकडे गेलो. बाहेर डोकावून पाहिलं. दूरवरपर्यंत त्याचा काहीच पत्ता नव्हता. तो इतक्या पांढऱ्या कपड्यात होता तर दुरून का होईना दिसायला हवा होता, पण नव्हता. तो कुठे गेला? मी थक्क झालो, गोंधळलो. त्या रात्रीनंतर एकही ग्राहक आला नाही. मी बसून राहिलो, वाट पाहत राहिलो,
पण कुणीच आलं नाही. रात्र संपली आणि मी एकटाच बसून कंटाळलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ढाब्याच्या मालकाला सगळं सांगितलं. एक माणूस पांढऱ्या कपड्यात आला होता. मी त्याच्याशी बोललो नाही. त्याने जे सांगितलं ते बनवलं आणि दिलं. मालक म्हणाला, तू नियम पाळलास, बरोबर केलंस, अशाच रीतीने नियम पाळत राहा. तरीही माझ्या मनात प्रश्न होता, हा कोण होता, कुठून आला, मागच्या पायऱ्यांवरून आला असेल का? पण मी त्या बाजूला पाहिलं होतं, तिथे कोणीच नव्हतं. जर कोणी पायऱ्या उतरून खाली गेलं असतं तर काहीतरी हालचाल दिसलीच असती ना. त्या पायऱ्या अगदी जवळ नव्हत्या. बरंच चालून जावं लागतं तिथून. मालकाने मात्र अधिक काही सांगितलं नाही. दिवसभर मी खोलीतच राहिलो. आत एक जुना टीव्ही, एक DVD प्लेअर होता. काही जुन्या चित्रपटांच्या DVD पडल्या होत्या. मी विचार केला, त्या बघूया. दिवस असाच गेला. थोडा आराम केला, TV पाहिला. कोणीच आवाज दिला नाही, कोणी काम सांगितलं नाही. माझी ड्युटी फक्त रात्रीची होती. त्यांनी आधी सांगितलं होतं, रात्री काम करायचं, दिवसा तू इथे आहेस की नाही त्याचं काही महत्त्व नाही. मी तेच केलं. रात्री 8 वाजता मी तयार होतो. 8 वाजता मालक मला एकटा सोडून गेला आणि मी पुन्हा थांबलो. आज तरी कोणी यावं, कोणी नीटसं सामान्य ग्राहक यावा, चांगलं जेवण खाऊन जावं, ढाबा थोडा भरलेला दिसावा. 20-25 लोक आले तर किती छान होईल. मी विचार करत होतो. जर कोणी जेवण ऑर्डर केलं तर मी थोडं जास्त जेवण बनवण्याचा प्रयत्न करीन. पण मेनूच्या आधारे आधी सांगतो की डाळ एकदाच तयार होईल. डाळ भाकरी मी पटकन बनवू शकतो. पण जर सगळ्यांचे वेगवेगळे ऑर्डर आले तर मग थोडं अवघड होईल. पाहूया, देवाची इच्छा जशी असेल तसं होईल. रात्र झाली आणि मी 12 वाजेपर्यंत थांबलो. पण कोणी आलंच नाही. जागाही अशी आहे की रस्त्यावरून जाताना ढाबा नीट दिसतच नाही. फक्त काही जण जे इथे आधीपासून येतात तेच कधीमध्ये येतात. तेव्हाच मला एक माणूस रस्त्यावरून या दिशेने चालत येताना दिसला. मी पटकन उभा राहिलो. अरे, हा तर बाईकवर नाही आहे, चालतच येतोय. बहुतेक वाटेत हा ढाबा दिसला म्हणून थांबला असेल. तो आत आला. मी तयारच होतो. त्याने मेनू घेतला, थोडा बोलला आणि काहीतरी ऑर्डर दिलं. मी म्हणालो, ठीक आहे, ग्राहक एक जरी असला तरी चालेल. रात्रीच्या ड्युटीत फारसे लोक येत नाहीत, त्यात माझी काय चूक. मी त्याच्यासाठी जेवण बनवलं. त्याने पोटभर जेवला. पण जेवण संपलं तसा तो शांतपणे उठला आणि बाहेर निघून गेला. मला खूप राग आला. अरे हे काय? मी लगेच स्वयंपाकघरातून बाहेर आलो. अचानक मला तो नियम आठवला. संध्याकाळनंतर जर कोणी पैसे न देता निघून गेला तर त्याला थांबवायचं नाही. म्हणून मी शांत उभा राहिलो. मनात राग होता की मालकाची रोटी खाऊन पैसे न देता गेला. पण काय करणार? मी फक्त त्याच्या मागे पाहत राहिलो. एकदा तरी मागे वळून बघेल हा निर्लज्ज. पण त्याने मागे वळून पाहिलंही नाही. तो पुढे जात राहिला. जसं त्याने पुढची लाईट पार केली, जवळपास 50 फूट अंतरावर मला दिसलं की त्याच्या बाजूला अजून एक माणूस आला. पण दुसरा माणूस अगदी काळा दिसत होता. जणू काळे कपडे घातलेत की काय, की तो स्वतः सावलीसारखा होता. असं वाटलं जणू त्या काळ्या सावलीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला पुढे जाण्यास सांगितलं. मी तेवढंच पाहिलं. ती रात्र हळूहळू संपली. मी दमलो होतो. मनात विचार आला, हे कसले काम आहे? एकतर माणसं कमी येतात आणि आले तरी पैसे देत नाहीत. मालक काय म्हणेल आता? पण त्याचाच नियम आहे, मी काय करू? दुसऱ्या दिवशी दिवसा मी मालकाला सांगितलं, काल एकच ग्राहक आला होता. त्याने जेवण केलं पण पैसे न देता शांतपणे निघून गेला. पण तुमचा नियम आहे म्हणून मी काही बोललो नाही. मालक खुश झाला. तो म्हणाला, ठीक आहे, नियम पाळणं गरजेचं आहे. कोणी स्वतःहून उठून गेलं तर पैसे मागायचे नाहीत. नियम आठवले आहेत ना? ते 5ही नियम रोज रटत जा. लिहून ठेवले आहेत का? मी म्हणालो, हो लिहिले आहेत. तो म्हणाला, जेव्हा तुला वाटेल काहीतरी चुकीचं घडतंय तेव्हा त्या नियमांची आठवण ठेव. कोणी काहीही सांगितलं तरी नियम मोडू नकोस. विशेषतः रात्रीच्या वेळी नियम सर्वात महत्त्वाचे आहेत.
पुढच्या रात्री मी पुन्हा कामावर पोहोचलो, पूर्णपणे एकटाच. अशा जागी मी आधीही काम केलं होतं, पण असा भयान अनुभव कधी आला नव्हता. वाटत होतं या ढाब्यात काहीतरी विचित्र घडतंय. लोक येतात जातात, पण काहीतरी वेगळंच आहे इथे. कधीच असं वाटलं नव्हतं की इथे काही बेकायदेशीर चालतंय. लोक जेवतात आणि जातात, पण तो मालक स्वतः नुकसान करतोय. आणि अशा विचित्र नियमांचं कारण काय असावं? त्या रात्री 12 वाजले होते. मी वाट बघत होतो की कोणी येईल का. तेवढ्यात अचानक लाईट गेली. इथे काही दिव्यांनी लॅम्प लावलेले होते जे विजेवर चालत नव्हते, पण एका क्षणात सगळं बंद झालं. जणू वाऱ्याचा जोरदार झोत आला आणि सगळे दिवे विझले. काचेच्या लॅम्पमधला ज्योतही विझला. बल्ब बंद झाले आणि मला तो तिसरा नियम आठवला. तिसऱ्या रात्रीचा दिवा स्वतःहून विझला तर लगेच आत जाऊन दरवाजा बंद कर. काहीही झालं तरी बाहेर पडू नकोस. मी धावत आत गेलो. अचानक अंगावर काटा आला. थंडगार हवा आत येत होती. जणू डोंगरावरून बर्फाची झुळूक खाली आली आहे. आणि मग मला पावलांचे आवाज ऐकू यायला लागले. खूप साऱ्या पावलांचे आवाज. जणू एखादी गर्दी बाहेर जमली आहे. फुसफुसण्याचे आवाज. बाहेर ये, बाहेर ये, जेवण थंड होत आहे. मी दरवाजा उघडला नाही. नियम पाळणं गरजेचं होतं, पण ते आवाज दरवाजाच्या अगदी जवळ येऊन पुन्हा पुन्हा म्हणत होते, बाहेर ये, बाहेर ये, जेवण थंड होत आहे. कधी एखाद्या मुलीचा आवाज, कधी एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा आवाज, तर कधी एखाद्या लहान मुलाचा आवाज. आवाज सतत बदलत होता, पण शब्द मात्र तेच होते. तेच शब्द ऐकत मी पूर्ण रात्र काढली. पहाट झाली आणि एकदमच पावलांचे आवाज थांबले. बोलणारे ते आवाजही पूर्णपणे शांत झाले. जणू बाहेर कोणीच नव्हतं. तरीसुद्धा मी बाहेर पडलो नाही. प्रकाश झाला होता, पण मी अजूनही आतच बसलो होतो. सकाळचे 8 वाजेपर्यंत मी त्या खोलीतच होतो. तेवढ्यात मालकाचा आवाज आला, कुठे आहेस रे? मी तेव्हा बाहेर आलो. माझा चेहरा पाहताच मालक सर्व काही समजला. त्याने विचारलं, काल रात्री लॅम्प बंद झाला होता ना? दिवे विझले होते ना? मी म्हणालो, हो साहेब. मालक म्हणाला, ठीक आहे, मग तू आत गेला होतास ना? जेव्हा असं काही होतं तेव्हा लगेच आत जावं. आता प्रश्न विचारू नकोस. काय झालं, कसं झालं, काही विचारायचं नाही. काही आवाज ऐकले असतील, काही विचित्र अनुभवलं असेल, पण पाहिलंच ना, काही तुटलं नाही, काही हललं नाही. फक्त रात्रीचे झालं ते विसरून जा. नियम पाळत राहा. त्या दिवशी मी त्या खोलीतच होतो, पण मला झोप येत नव्हती. मनात अस्वस्थता होती. म्हणून मी बाहेर पडलो आणि गावाच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या उतरू लागलो. मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. हे कसले काम आहे? रात्री कोणी येत नाही आणि जे येतात ते पैसे देत नाहीत. कधी एखाद दुसरा ग्राहक येतं, पण जसं दिवा विझतो तसं अंधारात काहीतरी गर्दी येते. कोण असतात हे लोक? दरोडेखोर, चोर की काहीतरी दुसरंच, जे दरवाजा बाहेरून हाका मारतात, बाहेर ये, जेवण थंड होतंय. मी कोणाकडे तरी हे विचारायचं ठरवलं, पण ना मालक ना त्याचा मुलगा, दोघंही माझ्याशी काही बोलत नव्हते. ते माझ्याशी मुद्दाम संवाद टाळत होते. मग मी ठरवलं गावात जाऊन विचारायचं. मालकाने एकदा सांगितलं होतं की त्याचं जुनं घर गावात आहे. वर एक मोठा खांब उभा आहे. पुढच्या भिंतीवर काळं रंगलेलं आहे आणि दरवाजावर काहीतरी लिहिलं आहे. त्याने वरूनच दाखवलं होतं. तेच माझं घर. मी तिथे जायचं ठरवलं. पायऱ्या उतरून खाली गेलो. थोडा टाकलेलो होतो, पण उत्सुक होतो. गावात पोहोचलो तेव्हा लोक मला पाहून खुश झाले. कोण आहेस तू? कुठून आलास? असं विचारू लागले. मी सांगितलं, मी त्या वरच्या ढाब्यावर काम करतो. हे ऐकताच त्यांचे चेहरे उतरले. त्यांच्या डोळ्यात भीती दिसली. ते एकमेकांकडे पाहू लागले. हा त्या ढाब्यात काम करतो, हा त्या ढाब्यात काम करतो, ते एकमेकांना कुजबुजत सांगू लागले. माझ्याकडून ते हळूहळू अंतर ठेवू लागले. ते का घाबरले आहेत मला काही समजत नव्हतं, पण कोणी माझ्याशी बोलायलाही तयार नव्हतं. मी शेवटी मागच्या गल्लीने त्या घरापर्यंत पोहोचलो. घर स्वच्छ सुंदर होतं. जणू कोणीतरी अजून तिथं राहतंय. दरवाजा उघडाच होता.
तेव्हा बाहेर खेळणाऱ्या मुलांनी सांगितलं, काका, दरवाजा उघडून आत जाऊ नका, हे घर त्याचं आहे, ज्याचा तो ढाबा आहे. मी हसत म्हणालो, हो मला माहीत आहे, मालकानेच मला इथं पाठवलेलं आहे. ते ऐकताच मुलं एकदम गंभीर झाली. एका मुलाने विचारलं, मग तुम्ही मेलेले आहात ना? तुम्ही तर भूत आहात ना? हे ऐकून मी थरथरलो. मी विचारलो, अरे मी कशाला मेलोय, मी तर जिवंत आहे. पण ती मुलं घाबरून पळाली. जणू काही माझ्याकडे बघायलाही त्यांना भीती वाटत होती. गावकरीही घाबरलेले, मुलंही घाबरलेली. मला कारण कळत नव्हतं, पण विचारायचं तरी कोणाला? मी त्या घरात गेलो. सगळं नीटनेटकं होतं, पण विचित्र. सगळं सामान जुनं होतं, पण असं काही मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. तुम्ही कधी लोखंडी कपाट पाहिलंय? असतंच ना, पण इथलं कपाट मोठ्या मोठ्या खिळ्यांनी भिंतीला घट्ट ठोकलेलं होतं. बेड देखील खिळ्यांनी भिंतीच्या कोपऱ्यात चिटकावलेलं. खुर्ची, टेबल सगळं जमिनीत गाडलेलं किंवा भिंतीला बांधलेलं. अगदी पाणी पिण्याचा ग्लासही चेनने बांधलेला होता. जणू या घरात चोरी होत नाही. घर काहीतरी दुसरंच होतं आणि त्या काहीतरीपासूनच सगळं बांधून ठेवलं गेलं होतं. पण असं कोण करतो बरं? सगळे दरवाजेच का उघडे ठेवलेत, बंद का नाही केले? मी पाहिलं, दरवाजांवर कुलूप लावायची सोयच नव्हती. ना खिळा, ना कडी, ना चिटकणी, ना आळसर, काहीच नव्हतं. दरवाजे फक्त उभे केलेले होते. धक्का दिला तर उघडायचे, ओढलं तर उघडायचे, पण आतून बंद करता येत नव्हते. सगळं घर असंच होतं. दरवाजे, खिडक्या सगळं तसंच. मी त्या घरातून बाहेर आलो. आत थंडगार वातावरण होतं, बाहेरपेक्षा खूपच जास्त थंड. मी गावकऱ्यांशी बोलायचं ठरवलं, पण बोलायला कोणीच नव्हतं. सगळे घरात लपले होते, कोणीही बाहेर येत नव्हतं. दुपारचा वेळ होता, हवा थंड होती, पण तरीही बाहेर कोणी नव्हतं. सगळे माझ्यापासून दूर राहत होते. मी पुन्हा पायऱ्याजवळ आलो. त्या टेकडीवरच्या ढाब्याकडे परत जायचं ठरवलं. तेव्हाच एक म्हातारा माणूस भेटला. त्याने विचारलं, तू जिवंत आहेस ना? मी चकित होऊन विचारलं, का? त्यावर तो म्हणाला, मगच ना दिवसा फिरतोय, पण तू गावात का आलास? मी म्हणालो, हो मी ढाब्यावर नवा कामगार आहे. मालक म्हणाला होता, गावात घर आहे, पाहून ये, म्हणून आलो. पण गावचे लोक माझ्यापासून का घाबरत आहेत? तो म्हातारा थोडा शांत राहिला आणि म्हणाला, तुला अजून समजलं नाही का? किती दिवस झाले तुला इथं काम करताना? मी म्हणालो, एका आठवड्याच्या आसपास. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, अजूनही तुला काही समजलं नाही का रे? त्या ढाब्यावर मुर्दे येतात, जिवंत नाही, मुर्दे. त्याच्या शब्दांनी माझा देह सुन्न झाला. मी विचारलं, म्हणजे म्हणूनच लोक एवढे घाबरतात? तो म्हणाला, हो म्हणूनच. त्याला सगळेजण मुर्द्याचा ढाबा म्हणतात. त्याच्यापासून दूर राहा. मी काय बोलणार होतो? मी तर तिथेच काम करतो. मला वाटलं हा काही अंधश्रद्धाळू म्हातारा असेल, मृत्यूपूजक गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक. त्याने सांगितलं, रात्री त्या ढाब्यावर मुर्दे येतात. मी काही बोललो नाही. त्याला नमस्कार करून वरच्या दिशेने चालू लागलो. माझा वेळ वाया घालवायचा नव्हता. अशा अंधविश्वासूंना उत्तर देण्यात काही अर्थ नव्हता. पायऱ्या चढत मी वर आलो. मालक हसत उभा होता. मी खोलीत गेलो. दुपारी मला भूक लागली होती. माझ्यासाठी आधीच रोट्या बनवून ठेवल्या होत्या. खाऊन घेतला आणि थोडा वेळ झोप घेतली. रात्री 8 वाजता मी पुन्हा तयार होतो. मालकाने मला पुन्हा सांगितलं, नियम लक्षात ठेव, रोज आठव. तोही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत होता, पण मला वाटलं या ढाब्यावर काहीतरी बदलायला हवं. अशा भयानक नियमांमुळे लोक दूरच राहतात. जर मालक स्वतः अंधश्रद्धाळू असेल तर लोकांचा विश्वास आणखी घट्ट बसतो. पण कोणीतरी या गोष्टी मोडायला हव्यात, आणि तो कोणीतरी म्हणजे मीच. रात्री 12 वाजेपर्यंत कुणीही आलं नव्हतं. मग अचानक एक 18-19 वर्षाचा मुलगा आला. त्याने स्वच्छ नीटनेटके कपडे घातले होते, पण त्याच्या बुटांवर लालसर रक्त लागलेलं होतं. असं वाटत होतं कुठेतरी अशा ठिकाणी गेला आहे जिथे काही भयानक घडलंय.
ते रक्त त्याचं होतं की दुसऱ्याचं मला माहीत नव्हतं, पण थोडा भीतीचा शिरशिरीत अनुभव आला. तरीसुद्धा माझ्या मनात असा विचारही आला नाही की तो मुर्दा असू शकतो. जसा गावकरी म्हणतात त्या ढाब्याबद्दल. तो सरळ येऊन टेबलावर बसला. मेनू समोर ठेवलेला होता. मी नियमानुसार शांत होतो, पण तो काहीच बोलला नाही. मी हळूच त्याच्या जवळ गेलो. तो म्हणाला, मी योग्य रस्त्याने चाललोय का? मी काही बोललो नाही, फक्त मान हलवली. पण मनात खूप प्रश्न घोंगावत होते. तो थोडा उदास दिसत होता. खरं तर मला त्याच्याशी बोलायला नको होतं, पण मी बोललो, हो, पुढचा रस्ता बरोबरच आहे, पण आधी सांगा जेवायला काय द्यायचं? ती माझी चूक होती. मी नियम मोडला. तो मुलगा वर बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपण दिसत होतं. हळूहळू त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले. भीती, उदासी आणि मग काहीतरी आठवून तो माझ्याकडे पाहून हसला. ते हसू असं होतं जणू तो माझ्यावरच हसत होता. मग तो म्हणाला, मग मला आता योग्य रस्ता दाखव. चल, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. मी घाबरलेला म्हणालो, नाही, मी ढाब्यावरच आहे, मी सोबत जाऊ शकत नाही. त्याने पुन्हा ठाम आवाजात सांगितलं, मग यायलाच हवे. मला रस्ता दाखव. चल माझ्यासोबत, चल. त्याने माझा हात जोरात पकडला. मी हादरलो. भीतीने थरथरत म्हणालो, सोड, सोड मला. पण त्याची पकड इतकी घट्ट होती की तो मला ओढतच नेत होता. तो मला ढाब्याबाहेर खेचत घेऊन गेला. मी त्याला ढकलण्याचा, हात झटकण्याचा, अगदी ठोसे मारण्याचाही प्रयत्न केला, पण त्याला काहीही फरक पडत नव्हता. तो जणू एखाद्या मृत शरीरासारखा होता, थंड, बिन प्रतिक्रियेचा. तो मला दूरवर घेऊन गेला. तेव्हाच मी त्याला पाहिलं. काळ्या कपड्यातील तो माणूस जो मला आधीही दिसला होता, पण या वेळेला तो माणूस नव्हता. ती एक काळी सावली होती. जमिनीवरून ती सावली उभी राहिली आणि त्या मुलाला पकडलं. मग मला जोरात ढकलून मागे फेकलं आणि त्या मुलाला खेचत पुढे निघाली. मी पाहत राहिलो. ते दोघे रस्त्याच्या दिशेने गेले आणि काही क्षणातच दृष्टीआड झाले. मी थरथरत, धडधडत्या हृदयाने माझ्या खोलीत पळत गेलो. मदतीसाठी कोणीच नव्हतं. दरवाजा उघडणं योग्य वाटत नव्हतं. मी तो बंद ठेवला आणि संपूर्ण आत बसून राहिलो, एकटाच, गप्प. पण सकाळी दरवाजावर टकटक झाली. ढाब्याचा मालक होता. तो विचारू लागला, काय झालं? काल रात्री ही लाईट गेली का? सगळं बंद झालं का? मी घाबरत म्हणालो, हो हो, पण तुम्हीच आहात ना? तो म्हणाला, हो मीच आहे, घाबरू नकोस. तू घाबरलेला दिसतोय. ये बाहेर, ये आपण बोलू. मग मी बाहेर आलो. माझा चेहरा पाहून तो सगळं समजला. मी काल रात्री काहीतरी भयंकर पाहिलं होतं. मी थरथरत म्हणालो, मी इथे काम करू शकत नाही. खूप धोका आहे, खूप मोठा धोका. तो म्हणाला, कसला धोका? इथे तर कोणी येत जात नाही. मी म्हणालो, धोका म्हणजे इथे मुर्दे येतात. हो, मुर्द्यांचा ढाबा आहे हा. तो हसत म्हणाला, तू गावात गेला होतास ना? गावकऱ्यांच्या गोष्टी ऐकल्या का? मी संतापून म्हणालो, नाही, तुम्ही खोटं बोलत आहात. ही गावकऱ्यांची गोष्ट नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, स्वतःच्या डोळ्यांनी. तुम्ही नाकारू शकत नाही. मी इथे काम करणार नाही. तेव्हा ढाब्याचा मालक शांतपणे म्हणाला, थांब, ऐक आधी. आता सगळं तुला खरं सांगतो, पण आज रात्री इथेच राहा माझ्यासोबत. तुला सगळं कळेल. दिवसाचा वेळ आहे, थोडा आराम कर, घाबरू नकोस, काही नुकसान होणार नाही. त्याने पुढे सांगितलं, आजची रात्र इथेच माझ्यासोबत घालव, मग मी तुला सगळं खरं सांगतो. तू इथे काम करू शकतोस का नाही, आणि तुझे पाहिलंस ते खरंच भयंकर होता का नाही. त्या दिवशी मी विचार करतच राहिलो. मनात ठरवलं, मी इथे राहणार नाही. हे ठिकाण भुताटकी आहे. हा ढाबाही शापित आहे. कदाचित हा मालकही भूत असेल. इतके प्रश्न होते मनात. पण रात्री 8 वाजता मालक आला आणि म्हणाला, चल आता तुला सगळं खरं सांगतो. तो म्हणाला, हो, हे खरं आहे की इथे मुर्दे येतात, पण ते नियम, हे नियम जिवंत लोकांसाठी नाहीत. हे नियम त्या आत्म्यांसाठी आहेत जे मृत आहेत. जिवंत माणूस आला तर लगेच त्यांच्या लक्षात येतं, आणि जे मुर्दे असतात ना, त्यांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा असतो. पहिला नियम,
संध्याकाळी नंतर जर एखादा माणूस आला आणि पैसे न देता निघून गेला तर त्याला थांबवायचं नाही, कारण जर तो मृत असेल तर तू त्याला अडवशील का? त्याचा राग तुला भारी पडेल. म्हणून कोणीही खाणं खाऊन शांतपणे उठून गेलं तर त्याला काही विचारायचं नाही, बोलायचं नाही. नुकसान आमचं होतं, तुझं नाही, कारण तो माणूस जिवंत नसतो. हे मी शेवटी सांगेन. तो पुढे म्हणाला की हा ढाबा आपण अजूनही उघडा का ठेवला आहे? आता पहिला नियम सोपा आहे. ग्राहक काहीही बोलो त्याला फक्त ऐकायचं, उत्तर द्यायचं नाही. तो जाईल, पैसे मागायचे नाहीत. दुसरा नियम, जर एखादा माणूस पूर्ण पांढऱ्या कपड्यात आला तर काहीही विचारायचं नाही. त्याच्यासमोर थेट जेवण ठेवायचं. तो पण जिवंत नसतो. पांढऱ्या कपड्यातील काही विशिष्ट आत्मे इथे येतात, ते पण शांतपणे खातात आणि निघून जातात. अशा आत्म्यांकडून पैसेही मिळतात, कधी कधी खूपच जास्त. आपल्याला त्या रुपयाची गरज नसते, पण ते सोडून जातातच. तिसरा नियम, तर तिसऱ्या रात्री जेव्हा दिवा आपोआप विझतो तेव्हा लगेच आत धावून जायचं. त्यावेळी बाहेर जायचं नाही, कारण त्या रात्री मुर्द्यांची गर्दी इथे येते. ते काहीच तोडफोड करत नाहीत, पण त्याच्या जवळ गेलास तर ते नुकसान करू शकतात. ते तुला मारणार नाहीत, पण भीती मात्र खूप देतात. घाबरू नकोस, ते फक्त आत्मे नाहीत. त्या काळ्या सावल्या त्यांना पुढे घेऊन जातात. हे मोदे थोड्या वेळासाठी इथे थांबतात. त्यांच्याकडून चूक झाली तर त्या सावल्या त्यांना शिक्षा देतात. शिक्षा म्हणजे पुन्हा वेदना. मृत्यूनंतर वेदना कोणाला हव्या असतात का? नाही ना. म्हणून तुला फक्त आत जाऊन बसायचं, एवढंच. चौथा नियम, रात्रीच्या वेळी जुन्या बागेकडे बघायचं नाही, कारण त्या दिशेने फक्त मुर्दे चालतात. ढाब्याच्या मागून ते पुढे जातात. त्यांना पाहायचं नाही. ते भयावह असतात, कधी कधी जखमीही करतात. म्हणून खिडकी उघडी ठेवायची नाही. त्यावेळी ऐकू येणाऱ्या आवाजांवर विश्वास ठेवायचा नाही. ते जिवंत लोकांचे आवाज नसतात. पाचवा आणि शेवटचा नियम, जर कोणी पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारला, मी योग्य रस्त्याने चाललो आहे का, तर फक्त डोकं हलवायचं. हो असं बोलायचं नाही. काल तू ज्याला पाहिलंस ना, तोच मुलगा होता. तो जिवंत नव्हता. त्याला काही समजत नव्हतं. त्याला फक्त इतकं जाणून घ्यायचं होतं की तो योग्य रस्त्याने जातोय का. पण तू बोललास म्हणून तो तुझ्या मागे लागला. घाबरायचं नाही. ती काळी सावली त्याला घेऊन गेली. ती तुला काही करणार नाही. ती फक्त मुर्द्यांना त्याच्या वाटेवर नेत असते. हे सगळं ऐकल्यावर मी थरथरत विचारलं, पण का? असा ढाबा का चालवलाय तुम्ही? मुर्द्याचा ढाबा? दुसरीकडे नवा ढाबा का नाही उघडत? मालक शांतपणे म्हणाला, ही आमची पिढीजात मालमत्ता आहे. आमच्या कुटुंबाला ही विरासत म्हणून मिळाली आहे. जबाबदारीची गोष्ट आहे, जमिनीची गोष्ट नाही. गोष्ट आहे जबाबदारीची. ही सगळी जमीन आम्ही विकत घेतली, चालवली आणि आम्ही हे पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत. आमच्या खानदानात जेव्हा असं काही ठिकाण आम्ही विकत घेतो तेव्हा ते चेक पॉईंट बनतं. जिवंत आणि मृतांच्या जगाच्या मधोमध असलेलं ठिकाण. अशी जबाबदारी आमच्या परिवारालाच मिळाली आहे, या भागाची. अशा जबाबदाऱ्या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना दिल्या जातात आणि आम्हीही आमच्या घराण्याची जबाबदारी म्हणून जपून ठेवली आहे. ही जागा म्हणजे मरणाऱ्यांचे थांबण्याची जागा, एक चेक पॉईंट. आणि त्याच्या पुढे आहे त्यांच्या जगात जाण्याचा मार्ग. तो रस्ता तुला साधा दिसेल, पण तो या जगातून त्या जगात जाण्याचा रस्ता आहे. हे सगळे मुर्दे इथूनच पुढे जातात. रात्री ते दिसतात आणि आम्ही हे काम सतत करत राहतो. ही आमच्या परिवाराशी जोडलेली गोष्ट आहे. आम्ही हे कुणाला सांगू शकत नाही, कुणाला समजावू शकत नाही, कारण कोणी विश्वास ठेवणार नाही. जर आम्ही हा ढाबा बंद केला तर हे सगळं काम आमच्या घरावर यायचं. आमचंच घर मग चेक पॉईंट बनणार आणि मग हे सगळे मृत तिथे येणार. त्यापेक्षा एक ढाबाचं चालू ठेवणं बरं. आमच्याकडे इतरही व्यवसाय आहेत, पण हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. नशिबाने धनाची कमी नाही. आम्ही श्रीमंत आहोत, पण ही जबाबदारी सोडता येत नाही. हो, मला देखील रात्री भीती वाटते. माझ्या मुलांनाही भीती वाटते. पण जर तू इथे काम करायचं ठरवलास तर पगार आम्ही दुप्पट देऊ शकतो. दुप्पट पगाराचं आमिष मला थांबवायला पुरेसं ठरलं. सगळं समजलं होतं मला, पण काही रहस्य जपण्यासाठी ती मनातच दळवावी लागतात.
दिवसाच्या वेळी लोक येतात जातात, पण रात्री रात्री तिथे जिवंत लोक येत नाहीत. मुर्दे येतात, भोजन मागतात. मी शांतपणे त्यांच्या पुढे ते अन्न ठेवतो. कधी कधी वारा सुटतो, सगळे दिवे विझतात. मी धावत आत जातो, दरवाजा बंद करून बसतो. ते मला बोलावतात, बाहेर ये असं म्हणतात, पण मी काही बोलत नाही. आता या सगळ्याची सवय झाली आहे. ते मला नुकसान पोहोचवत नाही, कारण ही जबाबदारी आहे माझी.